केवढे झाले अगं अजून? सगळंच ठेवलंस काय? ते आवाज कमी कर टीव्हीचा. नाही ते टीव्हीचा आवाज जरा पण मोठा येत नाही ना. आता बारीक आहे तर एवढा मोठा आवाज यायला लागलाय. ती एक्स्ट्रा असलेलं काय ठेवू नकोस सामान. काय आहे त्याच्यामध्ये तुडकं फुडकं ते काय काय ठेवलंय ते सगळं काहीच ठेवू नकोस. ते डेटॉलचं नाणीत ठेव ना. इथं बाहेर कशाला? बारा 12 वाजवायचंय काय? ते कशाच आहे? ट्रायपॉड कुठं आहे? मग काय करायचं? टाक हवे. ते तर आता रिंग लाईटच आणलेलं आहे ना. रिंग लाईटचा पण वापर होईनाच की. तरी अजून एक कप्पा मोकळा आहे काय? अजून मोकळा आहे काय म्हटलं एक? त्याच्यामध्ये ते बॅगा ठेव. हो काय बॅगा? ही एक बॅग आणि ती मागे एक ठेवल्या बघ. ती टाकणार असलीस तर टाक ती जुनी बॅग. इकडे जागा नव्हती का ठेवायला? मग तिकडेच ठेव ना. बॅगा सगळ्या एका साईडला ठेवायच्या. बॅगा असं प्लास्टिकचे. ते 2 मसाले तिथे ठेवल्या आणि हे पण याच कप्प्यात ठेवणार आहे इकडे आता. आणि इथं हे ठेवले बघ 2 हेच. त्यामध्ये काय काय तुबा वगैरे असेल ते स्टेशनरीचं ते तेवढं सामान ठेवले आणि इकडेच ठेवले. तिथं बघ हे कप्प्यात बघ. होय मगाशी बघितली की ते मी. नंतर बघूया थांबून. डबा ठेवला असा. बरं झालं बाई. सामान कसलं दिसत तुझं ते. तिथं लयच हे दिसाल. तर जागा पण बघ आता साईडला झाली. ते टिपॉय म्हणून दिव्या म्हटलं. ते टिपॉयवर तर तू कसं वरनं खालनं सगळं सामान. टिपॉय वापरलं तर काही ते नुसतं वस्तू ठेवायसाठी म्हटल्यावर घेतलेलं ते. तू किती शिस्तीत बघत बसतीस बघ. काय असेल ते भरभर काढ की साईडला. तू लय उशीर बसायचं प्लॅनिंग करायलाच वाटतं अजून. ते कॅरी बॅग मध्ये ठेवू नको. असं डायरेक्ट बॉक्स मध्ये घालते. हे लागणार असलं तर ब्रशचं ठेवू नको त्यात. आणि काय एक्स्ट्रा आहे त्याच्यात? त्या बॉक्स मध्ये काय आहे? आणि ते रिमोटचे शेल आहेत काय? नाही म्हणता म्हणता घरात लय लागते वाटतं बाई सामान. बारीक सारीक लयच ठेवायला लागते की नाही शेवटी. आणि काढायचं म्हणतोय गबाळ पण आणि हायच बारीक सारीक. आणि त्या गोष्टी लागतात पण. आणि ते ब्रश पण एकच राहिलाय का नाही. एक काम कर साईडनं कात्रीने कट कर पूर्ण आणि एकच ब्रशचं ठेव. कारण मोकळं ठेवलीच ना त्याचा धूळ बसते त्या ब्रशवर. साईडचं कट करायचं पूर्ण. ते 4 जे संपल्यात ते. जुनं कोणाच झालंय काय बघा. घ्या ते वापरायला ब्रश. मग त्याचं झालंय काय विचार त्याचा. होय रे तुझं ब्रश जुनं झालंय काय? तू लाल कलर सारखी हाय बघ. हळूहळू 2-3 थेंब सोडायचं त्याच्यावर कोलगेटवर. कोलगेटवर घ्यायचं ते. कोलगेट घेतलास ना ब्रशवर त्याच्यावर ते 2-3 थेंब सोडायचं आणि घासायचं. घसघस दात. ते डाग जातात. पिवळं दात असलं तरी पण स्वच्छ होतात जरा चांगलं. लाल पिवळं दात कलर जाते त्याचं सगळं दातावरचं. दात तर तुमची बघण्यासारखी झाल्यात म्हणून ते घासा त्याच्यानं. ते काय आहे? हा ते मध्ये आणलेली ती.
ठेवतो. त्याच्यासाठी घेऊन आलेत त्यांनी पाईपला लावायला. आणि ते बी कुठे गेलं, सिमेंट सारखं होतं ते फरशी साईडनं भरतात ते. काय संपलं ते नाहीये काय घरात कुठं? त्याच्याबरोबर ते आणलेलं होतं वाटतं. काय म्हणते असेल पण ते असेल पण म्हणजे बटली खोलीत तू स्वच्छ केलंस की बाई? नाही, तिथे तर नव्हतं ते, वरच्या बाजूला तर नाही आहे. ए डॉली झोपलीस काय तू? झोपलीस डॉली? झोपणार आहेस? झोपणार आहेस काय विचारतेस म्हणते ते. झोपलेच की मी. गाढ झोपली बघ ती. होय, तुलाच म्हणाले ग बाई मी. लक्ष कुठं आहे हा, तुझं? काय म्हणली?